नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रितिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण मिस स्लिपरी हा जो 1.4 आहे इंग्रजीचा, तर त्याचा जो थर्ड पार्ट आहे याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर लँग्वेज स्टडी हा जो पार्ट आहे तो आपला शिल्लक आहे राहिलेला. ओके, सो इन पार्ट 1 वी हॅव सीन पार्ट 1 ऑफ द स्टोरी. ओके, इट मीन्स दॅट वॉर्मिंग अप सेक्शन पूर्ण पाहिला. त्याच्यानंतर पार्ट 1 जो होता तो स्टोरीचा तो पाहिला. त्याच्यामधल्या प्रश्नांची उत्तरही आपण घेतली. देन वी हॅव टेकन सेकंड पार्ट. ओके, दुसऱ्या पार्टमध्ये आपण दुसरा जो पार्ट आहे स्टोरीचा तोच घेतला. नाव वी आर गोइंग टू टेक थर्ड पार्ट. ओके, अँड इन दिस थर्ड पार्ट वी आर गोइंग टू सी लँग्वेज स्टडी. ओके, इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडीचा जो सेक्शन आहे तो याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ इंग्लिश वर्कशॉप. You have one question. Two different words are joined to form a new word with a new meaning. Such words are called compound words. आता बघा, आपल्याला नवीन कन्सेप्ट शिकायची, दॅट इज कंपाऊंड वर्ड्स. कंपाऊंड वर्ड्स म्हणजे नेमकं काय, की वेन टू डिफरंट वर्ड्स कम टुगेदर, ज्यावेळेस दोन वेगळे शब्द एकत्र येतात, अँड वी प्रिपेअर द थर्ड वर्ड, आणि तिसरा शब्द आपण काय करतो, तयार करतो. दॅट थर्ड वर्ड इज कॉल्ड कंपाऊंड वर्ड. त्याच तिसऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, कंपाऊंड वर्ड असं म्हणतो. जसं एक एक्झाम्पल आपण घेऊयात, क्लास. ओके, हा वेगळा शब्द आहे आणि आपण इथे घेतलं मेट. ओके, हे दोन शब्द एकत्र केले की नवीन शब्द तयार होतो, क्लासमेट. ओके, जसं आपल्या स्टोरीमध्ये बेंचमेट आलेला आहे. ओके, खूप सारे शब्द आलेले आहेत, तर त्या पद्धतीने नोटबुक आलेला आहे. ओके, सो हा जो वर्ड आहे, हे जे एक एक वर्ड आहेत ते सेपरेट वर्ड झाले. पण जर समजा आपण ह्यांच्यापासून एक तिसराच वर्ड तयार केला, तर तो जो वर्ड आहे तो वर्ड होईल क्लासमेट. अँड इट कॅन बी रिटन ॲज, आणि हा कसा लिहिला जाऊ शकतो, विथ हायफन और विदाऊट हायफन. म्हणजे काय, हा डायरेक्ट क्लासमेट असा पण लिहिला जाऊ शकतो, किंवा क्लास डॅशमध्ये देऊन, ज्याला आपण हायफन म्हणतो, आणि पुढं मेट, अशा पद्धतीनं तो लिहिला जातो. यू कॅन सी हिअर यू हॅव गिवन वन क्वेश्चन ऑल्सो, एक्झाम्पल ऑल्सो, लाईक सी, होम डॅश वर्क असंही लिहिलं जाऊ शकलं असतं. होमवर्क लिहिला आणि तोच कसा लिहिला जाऊ शकतो, काइंड हार्टेड. म्हणजे अशा पद्धतीने हे शब्द लिहिले जाऊ शकतात. म्हणजे दोन्ही पद्धती, कुठल्याही पद्धतीने जरी लिहिला तरी तो कंपाऊंड वर्ड आहे. पिक आउट सम कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द लेसन. तर तुम्हाला असेच कंपाऊंड वर्ड तुमच्या स्टोरीमधून, तुमच्या हे जे पूर्ण आपण जे बघितले ना, तर त्याच्यातून आपल्याला काय करायचे हे शोधून घ्यायचे. जसं की क्लासरूम शब्द आलेला आहे पहा. ओके, लाईक क्लास रूम. ओके, पहिल्याच पॅरेग्राफमध्ये मला वाटतं आलेला शब्द आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऑल ड्युरिंग लुक म्हणून आला होता. त्याच्यानंतर रेड हॉट म्हणून एक शब्द आलेला आहे पहा. ओके, रेड हॉट. त्याच्यानंतर एनी वन, इयर टिप्स. ओके, नंतर मला वाटतं नोटबुकसुद्धा आलेला आहे शब्द. देन स्टील वेट शेवटच्या पॅराग्राफमध्ये आलेले शब्द. असे शब्द तुम्हाला शोधायचे आणि या ठिकाणी लिहायचे. ओके, लेट्स कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. Add the proper prefix to make the following words opposite in meaning. Okay, we know that when we make opposite words, ज्यावेळेस आपण एखाद्या शब्दाचा अपोजिट वर्ड तयार करतो, सो वी यूज समटाइम्स प्रेफिक्सेस. आपण त्याच्या आधी काही शब्द जोडत असतो. जसं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, तुमच्या माहितीतलं असावं हे हॅप्पी, HAPPY. आपण जर हॅप्पीचा अपोजिट वर्ड करायचा असेल तर तो काय करतो, अन हा जोडतो आधी आणि पुढं काय करतो, तो हॅप्पी शब्द जशास तसा लिहितो. दिस अन, हा जो अन शब्द आहे, दिस अन इज कॉल्ड प्रेफिक्स. यालाच काय म्हणतात, प्रेफिक्स म्हणतात. ओके, आणि जर शब्दाच्या शेवटी लागत असेल, समजा हॅप्पीचं हॅपीली केलं आपण, ओके, म्हणजे हा आय होईल आणि त्याच्यानंतर ILY म्हणजेच हॅपीली, हा काय झाला, सफिक्स झाला. ओके, तो आपण नेक्स्ट त्याच्यात बघणार आहोत. सध्या आपण प्रेफिक्स समजून घेऊयात. ओके, सो प्रेफिक्स म्हणजे काय, शब्दाच्या आधी काही प्रत्यय लावले जातात आणि त्याच्यानुसार आपण काय करत असतो, शब्द बनवतो. जसं आता या ठिकाणी आलाय बघा, ओबे. तर याचा काय होतो, डिस हा सफिक्स लागतो आधी, म्हणजे डिसओबे असं होतं. दुसरं आहे ऑनर, तर ह्याचंसुद्धा काय होतं, डिसऑनर. तिसरं आहे कंटेंट, तर ह्याचंसुद्धा काय होतं, डिसकंटेंट. इट मीन्स दॅट फॉर दीज 3 वर्ड्स यू कॅन सी डिस प्रेफिक्स इज यूज्ड. कोणता प्रेफिक्स वापरला, डिस. बट हिअर सिम्पॅथेटिक, तर ह्याचं काय होतं, अनसिम्पॅथेटिक. अफ्रेड, ह्याचंसुद्धा काय होतं, अनअफ्रेड. जसं हॅपीचं अनहॅपी होतं, तसं याचं डिस, ह्यात पहिल्या 1, 3 आणि 5चं आणि 2 आणि 4चं अन हा प्रेफिक्स लागून अपोजिट वर्ड्स तयार होतात. ओके, लेट्स कम टू द नेक्स्ट क्वेश्चन.
ओके, क्वेश्चन बी फ्रॉम सेकंड, ॲड सफिक्स टू कन्वर्ट द फॉलोइंग वर्ड्स टू ॲडजेक्टिव्ह फॉर्म. लक्षात घ्या, नाऊन बनवताना, ॲडजेक्टिव्ह बनवताना, ओके, अशा पद्धतीनं आपण काय करत असतो, किंवा ॲडव्हर्ब बनवताना आपण सफिक्सेस जोडत असतो. तसंच आता इथं काय बनवायचं आपल्याला, ॲडजेक्टिव्ह बनवायचं आहे. ॲडजेक्टिव्ह मीन्स वॉट, द वर्ड्स विच गिव्ज मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाऊन. ओके ओके, सो कसा या शब्दाचं उत्तर म्हणजे ॲडजेक्टिव्ह असतं थोडक्यात, बरोबर आहे. कसा, द आपण म्हटलं द एलिफंट इज बिग ॲनिमल. हाऊ इज द एलिफंट, यू विल ॲन्सर बिग. कसा या प्रश्नाचं उत्तर काय असतं, नेहमी ॲडजेक्टिव्ह असतं. ओके, सो लेट स्टार्ट. लाफ. ओके, लाफ म्हणजे हसणे, दॅट इज वर्ब. ओके, पण याला आपल्याला काय बनवायचं, लावायचं आहे सफिक्स, म्हणजे आपल्याला जो जोडायचा आहे तो काय करायचा आहे, पुढं जोडायचा प्रत्यय आहे. ठीक आहे, मागं नाही. पूर्वप्रत्यय आणि अंत्यप्रत्यय म्हणतो, तर त्याच्यात आपल्याला नंतर जोडायचं आहे शब्दाच्या शेवटी. म्हणून हा काय झाला पाहिजे, लाफचं काय होतं, तर लाफेबल म्हणजे काय होईल, LAUGHABLE, म्हणजे फक्त त्याच्या पुढं ABLE जोडलं जाईल. ओके, थॉटचं काय होईल, थॉटफुल, FUL. फॉरगेटफुल. त्याच्यानंतर केअरचं केअरफुल आपल्याला माहिती आहे. काउंटेबल, ह्याचं काय होईल, काउंटचं काउंटेबल. त्याच्यानंतर फेअरचं अगेन फेअरफुल. नंतर मूचं मूवेबल. आता तुम्ही म्हणाल मूव्हमेंट होईल का, तर मूव्हमेंट हे काय होतं आहे, त्याचं नाऊन होतं आहे. ठीक आहे, तर ते नाऊन आहे. देन टेअरचं काय होतं अजून, याचंसुद्धा टेअरचं काय होणार आहे, टेअरफुल. ओके, टेअरचं टेअरफुल. नंतर पनिशेबल आणि जॉयचं जॉयफुल. ओके, म्हणजे तुम्हाला राईट साईडचे जेवढे आहेत त्याचं सगळ्यांना फुल हा सफिक्स लागणार आहे. ओके, आणि इकडच्या बाजूला मिक्सिंग आहे, एबल पण आहे आणि फुल पण आहे. ओके, आय होप की यू विल डू दिस. ओके, नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3, फाइंड वर्ड्स एक्सप्रेशन्स फ्रॉम द स्टोरी विच आर सिमिलर इन मिनिंग टू. म्हणजे याच शब्दाचे हेच अर्थ असणारे शब्द आपल्या धड्यामध्ये आपण वापरलेत. आता ह्याच्यासाठीचा नेमका शब्द कोणता आहे तो आपल्याला काय करायचा, धड्यामधून शोधायचा आहे. ओके, सो व्हेरी एक्सपेन्सिव्ह हा आपल्याला कधी आला तर पहा, ज्यावेळेस ती पडली होती स्टेअर्सवरून आणि घरी आल्यानंतर तिच्या आईनं तिला रिप्लाय दिलं होतं की किती दिवस मी म्हणजे तू केलेलं नुकसान भरपाई करत राहायचं. तर तिथं शब्द आला पहा तुम्हाला, एक्स्ट्रा वॅगंट. ओके, तो एक्स्ट्रा वॅगंट शब्द या ठिकाणी असला पाहिजे, एक्स्ट्रा वॅगंट. ओके, हा शब्द तुम्ही धड्यामध्ये बघा, त्याच्यानुसार तुम्हाला शोधता येईल. किंवा हे शोधायला आणखीन एक ट्रिक तुम्हाला वापरता येईल. मॅक्झिमम ह्याच्यातले बरेचसे शब्द हे तुम्हाला बाजूच्या ज्या स्ट्रिप्स आहेत, जिथं क्वेश्चन्स दिलेत ना, तर त्या क्वेश्चन्समध्ये सुद्धा तुम्हाला काही शब्द दिलेत बघा, कठीण शब्द, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सापडतील. तुमच्या पुस्तकातही आहे आणि प्लस आपण याच्या आधी जे व्हिडिओ केलेत त्या व्हिडिओमध्ये सुद्धा खालच्या बाजूला जे हार्ड वर्ड्स दिलेत इंग्लिश टू इंग्लिश, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सापडून जातील. देन लॉंगिंग फॉर, तर ह्याच्यासाठी शब्द आला तर बघा, इयर्निंग, YEARNING, इयर्निंग. कुड नॉट रिमेंबर ॲट ऑल व्हेन द टीचर आस्क्ड हर अबाउट कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ बॅटल ऑफ पानिपत. तर ती म्हणते बघा, आय वेंट ब्लँक, म्हणजे मी ब्लँक झाले. ओके, तर या ठिकाणी कुठला शब्द पाहिजे, वेंट ब्लँक, WENT वेंट आणि BLANK ब्लँक, म्हणजे मी एकदम काय झाले, कोरी करकरीत झाले, म्हणजे मी सगळं विसरले. कॉन्स्टंट म्हणजे नेहमी, कायम, सतत. तर याच्यासाठी शब्द आलेला होता की नेव्हर एंडिंग क्लिप्स, म्हणजे आईवडिलांची न संपणारी भांडणं. ओके, सो नेव्हर एंडिंग विल बी द करेक्ट आन्सर. NEVER, नेव्हर एंडिंग, ENDING. ओके, नेव्हर एंडिंग हा शब्द तुमचा तिथं बसेल. गॅदर ऑल ऑफ वन्स करेज, म्हणजे धाडस एकत्र करून. मग त्याच्यासाठी शब्द आलता मस्टर द करेज. काय शब्द येणार आहे, मस्टर द करेज, MUSTER द करेज, COURAGE, मस्टर द करेज. ओके, नेक्स्ट शब्द आहे तुमचा फील्ड अँड इन्क्रीज इन साईट. ज्यावेळेस शेवटचा पॅराग्राफ आलता की ज्यावेळेस तिला सांगितलं होतं की तुझा आणि काय कर, माझ्या ड्रॉवरमध्ये ह्या वस्तू ठेव, तर त्यावेळेस शब्द वापरला होता पद्धतीनं इन्फ्लेट. ओके, इन्फ्लेट म्हणजे काय, माझं मन आता खूप मोठं झालं होतं, मी आता एक वेगळाच फील, एक मला वाटतं रेअर थ्रिल हा शब्द आलेला होता त्याच्या आधी, की असं मला फील होतं आहे. ओके, देन पेनिंग बॅडली. पहिल्याच पार्टमध्ये स्मार्टिंग शब्द आलेला बघा, स्मार्टिंग म्हणजे मला गरज कशाची होती, आईनं मला काय करावं, मिठी मारावे आणि मग माझं हे स्मार्टिंग कमी झालं असतं.
पण ती भावाने मिठी मारली असं थोडं आलेलं आहे. तर त्याच्यात स्मार्टिंग शब्द आला, SCMARTING. देन नेक्स्ट इज फोर्स टू पे अ बिग अमाऊंट ऑफ मनी. म्हणजे तिथं शब्द आला एक्स्ट्रा वॅगंट लॉस म्हणून आलं ना, तर तिथंच तुम्हाला आलेलं आहे बघा, फोर्स टू पे बिग अमाऊंट ऑफ ऑफ मनी थोडक्यात. ठीक आहे, पे थ्रू वन्स नोज, तिथं शब्द आलेला पे थ्रू माय नोज, म्हणजे मी तुझं हे नुकसान जे आहे किती दिवस सहन करू, अशा अर्थाचा तो होता. ओके, नेक्स्ट कम टू द क्वेश्चन नंबर 4. Answer in short in your own words. The history teacher had asked them to memorize it. हिस्ट्रीच्या शिक्षकांनी काय काय करायला सांगितलं होतं, मेमराईज म्हणजे पाठ करायला सांगितलं होतं. सो आय टोल्ड यू रिसेंटली, आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं मी, द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ पानिपत ऑफ बॅटल ऑफ पानिपत, सॉरी. ओके, द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. ओके, नेक्स्ट सायलीज न्यू फ्रॉक टोर कसा, ॲट द सीज, म्हणजे तो जिथं जोडला होता तिथं तो फाटला असं तुम्हाला आलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही ते तुमच्या धड्यात सुद्धा ते सापडणार आहे तुम्हाला सहज. सायली हग्ड हिम टाईट, हू, कोणाला, सायलीनं कोणाला जोरात हक केलं म्हणजे कोणाला मिठी मारली. सो हर यंगर ब्रदर, उत्तर काय असायला पाहिजे, हर यंगर ब्रदर. सायली वॉज कॉल्ड स्लिपरी, कशामुळे, वाय, पुढं WH वर्ड तुम्हाला आलेला आहे, वाय, कशामुळं तिला स्लिपरी असं म्हटलं जात होतं. बिकॉज ऑदर फेल्स ऑन, बघा त्याच्यात काय होतं, ऑदर फॉल्स ऑन वेट लँड, ओके, ऑर वेट ग्राउंड, बट सायली मॅनेज टू फॉल ऑन ड्राय लँड, असा शब्द आलेला आहे. आम्हाला वाटतं पहिली जिथं पोएम केलं ना त्याच्यावरती आलेला आहे शब्द. ओके, टीचर टोल्ड सायली टू मीट हर इन टीचर्स रूम व्हॅन, कधी भेटायला सांगितलं मॅडमने, व्हॅन म्हणजे कधी, तर आफ्टर द क्लास असं तुम्हाला आलेलं आहे. ओके, यू कॅन सी इन युअर टेक्स्टबुक. टीचर आज सायली टू कॅरी द नोटबुक्स, कुठं कॅरी करायला सांगितलं, इन हर ड्रॉवर. ओके, ड्रॉवर असेल किंवा तुम्हाला टीचर्स रूम आहे तिथं पहा कुठला नेमका, त्याच्यानुसार तुम्ही शोधू शकता. ओके, नेक्स्ट, डिवाइड द क्लास in 2 groups with the help of your teacher and convert the story into a skit. Each group can take up one part of the story and later combine both the parts. Mention the following in your compilation, म्हणजे संकलन ज्याला आपण म्हणतो, कॉम्पिलेशन म्हणजे काय, संकलन. प्रेझेंट द स्किट इन युअर क्लास. मग तुम्हाला हेच पुन्हा करायचं आहे, तर त्यासाठी नवीन टायटल तुम्ही काय द्याल, म्हणजे आता स्लिपरी हे टायटल आहे, पण हे जे झालं आहे ते कशामुळं झालेलं आहे, एका मॅडमनं सहकार्य केलं, म्हणून तुम्ही काय करू शकता, अ गुड टीचर. ओके, त्याच्यानंतर कॉन्फिडंट, हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टायटल देऊ शकता. सीन्स, कुठले कुठले सीन्स आहेत, ॲट होम, ओके, ॲट स्कूल, इन द क्लास, असे सीन आहेत. देन कॅरेक्टर्स कुठले कुठले, तर आता आपल्याला बहुतांशी कॅरेक्टर माहिती झाले. ठीक आहे, म्हणजे कोण, पहिलं तर सायली आहे, मदर, फादर, हर यंगर ब्रदर, टीचर अँड सम गर्ल्स नेम्स आर ऑल्सो गिवन. ओके, मुलींची नावंसुद्धा दिलीत, माया वगैरे वगैरे आहेत. ओके, मला वाटतं 5 किंवा 4 नावं आहेत. ठीक आहे, डायलॉग्स, मग त्यांच्यामध्ये डायलॉग्स कसे होत आहेत वगैरे वगैरे. एंट्री अँड एक्झिट्स, ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायच्यात. ओके, राईट व्हॉट एक्सप्रेशन्स डज अ पर्सन यूज्ड इन फॉलोइंग सिच्युएशन. म्हणजे खाली काही सिच्युएशन्स दिलेले आहेत, आपण रागात असताना काय रिॲक्ट करतो, आनंदात असताना कसं रिॲक्ट करतो, टेन्शनमध्ये असताना कसं रिॲक्ट करतो, दुःखी असताना कसं रिॲक्ट करतो वगैरे, आपल्याला त्याच्यात फक्त रिलेटेड त्याच्या काय करायचे, फक्त एक्सप्रेशन्स काय असतील ते लिहायचे. ओके, व्हॅन अ पर्सन गेट सडन फ्राईट, एखाद्या माणसाला जर अचानकपणे घाबरवलं, जसं तिला स्टेअर्सवरती टॉपवरून कोणीतरी घाबरवलं होतं, सिमिलरली. ओके, सो व्हॅन अ पर्सन गेट सडन फ्राईट, तर त्याचं रिॲक्शन काय असतो, ओ गॉड. ओके, म्हणजे बापरे, देवा, ओ डिअर, ओ नो, अशा पद्धतीचं रिॲक्शन असतं. देन व्हॅन अ पर्सन इज व्हेरी नर्वस, जर एखादा खूप नर्वस असेल तर तो बोलतानाच म्हणतो, आय एम अफ्रेड दॅट माय फादर विल बीट मी, माझे वडील मला मारतील, असं तर मला काय होते, भीती वाटते, म्हणजे त्याचं रिॲक्शन त्या पद्धतीचं, आय एम अफ्रेड दॅट, किंवा प्लीज हेल्प मी टू गेट आउट ऑफ दिस सिच्युएशन वगैरे वगैरे, अशा पद्धतीच्या
रिॲक्शन्स असतात. वेन अ पर्सन इज टेन्स, तो खूप टेन्शनमध्ये असेल, खूप असा एकदम टेन्शन आहे, तर तो त्याच्या चेहऱ्यावर त्याची जी वरी म्हणजे ज्याची काळजी जी आहे ती आपल्याला दिसते. मग तो काय म्हणेल येस 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 आय एम रिअली वरीड अबाउट डॅट डॅश, म्हणजे ह्या गोष्टीसाठी मी काय आहे, खूप वरीड आहे. ओके. नेक्स्ट, वेन अ पर्सन इज व्हेरी हॅपी, जर एखादा खूप आनंदी असेल काय म्हणाल, सो येस आय एम टुडे आय एम व्हेरी हॅपी. ओके, अशा पद्धतीचं रिॲक्शन असेल. किंवा ओ अशा पद्धतीचे ज्याला आपण काय म्हणतो, जो शेवटचा टाईप आहे इंटरजेक्शन्स. ओके, तर तो वापरेल तो. देन वेन अ पर्सन इज व्हेरी कॉन्फिडंट, एखादा खूप कॉन्फिडंट आहे एखाद्या गोष्टीविषयी, तर तो काय म्हणेल, आय एम शुअर अबाउट दिस. ओके, आय कॅन डू दिस. ओके, अशा पद्धतीचे त्याचे रिॲक्शन्स असतील. वेन अ पर्सन इज व्हेरी अँग्री, एखादा खूप रागवलेला असेल, काय म्हणून तो, लिव्ह मी अलोन, डोंट टच मी, डोंट कम टू मी, माझ्याकडे येऊ नको, लांब हो, वगैरे वगैरे अशा पद्धतीनं तो रागावून बोलेल. वेन अ पर्सन इज व्हेरी सॅड, आय एम हर्ट दॅट यू हॅव डन दिस विथ मी. ओके, मी खूप दुःखी आहे की तू माझ्याबरोबर असं केलंस, वगैरे वगैरे. देन कम टू द नेक्स्ट सेक्शन, दॅट इज लँग्वेज स्टडी. Okay, some verbs in English do not changes in regular pattern when their tense changes. म्हणजे काही वर्ब्स असे असतात की जरी त्यांचा काळ बदलला तरी त्यांच्यामध्ये रेग्युलर पॅटर्नमध्ये चेंजेस होत नाहीत. रेग्युलर पॅटर्नचे चेंज म्हणजे कुठले, ईडी लागणं, सफिक्स कुठला लागणं, ईडी. जसं प्लेचं आपण प्लेट म्हणतो, बरोबर आहे, प्लेट, तर ईडी लागतं त्या ठिकाणी. असे बरेच शब्द आहे. लिसन, लिसंट. पण काही शब्द असे असतात की ज्यांचं रेग्युलर पॅटर्न चेंज होत नाही टेन्समध्ये. दीज वर्ब्स आर कॉल्ड इरेग्युलर वर्ब्स. त्यांनाच आपण काय म्हणतो, इरेग्युलर वर्ब्स. म्हणजे ईडी लागून साधारणपणे खूप सारे वर्ब्स बदलतात, पण खूप सारे असेही आहेत की जे त्या फॉर्मॅटमध्ये बदलत नाहीत. दोज आर कॉल्ड इरेग्युलर वर्ब्स. त्यांनाच आपण काय म्हणतो, इरेग्युलर वर्ब्स. फिल द फॉर्म्स ऑफ वर्ब्स इन द फॉलोइंग टेबल. तर तुम्हाला तसे शब्द आता खाली दिसणार आहेत. लाईक ब्रेक, V2 इज ब्रोक अँड V3 इज ब्रोकन. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. डू, डीड, डन. बघा ईडी लागलेलं नाही इथं. डीड आणि डन वेगवेगळ्या पद्धतीने झालं. तसंच गोचं काय होतं, गो, वेंट, आणि तिसरं काय होतं, गॉन. गो, वेंट, गॉन, GONE, गॉन. नेक्स्ट आहे कम. कमचं काय, V2, कमचं होतं CAME, केम, V2. आणि V3 काय होतं, पुन्हा COME, कम. म्हणजे कम हाच पुन्हा रिपीट होतो आहे. नेक्स्ट आहे सिंग. सिंगचं काय होतं, सॅंग, SANG, सॅंग. आणि V3 काय होतं त्याचा, संग, SUNG, संग. ओके. नेक्स्ट बॉट दिलं तुम्हाला, म्हणजे V2 दिला आहे बॉट. मग बॉट म्हणजे काय, आपण बाय म्हणतो ना, BUY, बाय सेल. ओके, तर तसं BUY आणि ती V3 काय ह्याचा बॉटच आहे, BOUGHT. ओके. नेक्स्ट ड्रो दिला आहे, ड्रो म्हणजे काय, चालवले. ओके, मीन्स त्याचं आपण ड्राईव्ह शब्द वापरतो ना, DRIVE, ड्राईव्ह, ड्रो, ड्रिवन, DRIVEN, ड्राईव्ह, ड्रो, ड्रिवन. त्याच्यानंतर पुढं दिलेलं आहे फेल, तर त्याचं ॲक्च्युली आहे फॉल, फेल आणि फॉलन, FALLEN, फॉलन. ठीक आहे. नेक्स्ट तुमचा वर्ड तुम्हाला कुठला दिला आहे पहा, नून दिला आहे, KNOWN, तर त्याचं होतं नो, KNOW, नो. आणि V2 होतं KNEW, न्यू, KNEW. इथं के सायलेंट आहे, ठीक आहे, प्रोनाऊन्स केला जात नाही. देन नेक्स्ट वर्ड इज रन, तर याचं रनचं काय होतं, रन, रन, रन. ओके, म्हणजे तिन्ही ह्याचे कसे आहेत, सारखे आहेत. रॅन, सॉरी, रनचं काय होतं, रॅन. V2 रॅन आहे, रन, रॅन, रन, अशा पद्धतीने. ठीक आहे. ओके ना. नेक्स्ट इज, आता पुढचं काय बघा, नेक्स्ट कुठलं तुम्हाला दिलेलं आहे, सीन, तर त्याचं काय होतं, सी हे V1 होतं, सॉ हे V2 होतं, आणि सीन हे V3 दिलेलं आहे ऑलरेडी. टेकन, तर त्याचं काय होतं, टेक V1 होतं, टुक V2 होतं, आणि टेकन काय होतं, V3 होतं. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला याचे V1, V2, V3 माहीत झाले. ओके. नाव कम टू द नेक्स्ट. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. आय वॉज कमिंग डाऊन ॲट द स्कूल स्टेअर्स. आय वॉज कमिंग डाऊन म्हणजे मी काय करत होते, येत होते, माझी कृती चालू होती. देन टीचर हॅज आस्क्ड अस टू लर्न इट अप. मॅडमने सांगितलं आहे काय करायला, पाठांतर करायला सांगितलं आहे, म्हणजे कृती झाली आहे, वरची कृती सध्या चालू आहे असं त्याचा अर्थ होतो, पण पास्टमध्ये चालू होती. इन सेंटेन्स 1, इन सेंटेन्स A,
द वर्ब इंडिकेट्स, बघा इन सेंटेन्स 1 ह्या पहिल्या सेंटेन्समध्ये द वर्ब इंडिकेट्स अन ॲक्शन दॅट कंटिन्यूज ऑर इन प्रोग्रेस, म्हणजे त्यातली जी कृती आहे ती कंटिन्यू चालू आहे किंवा इन प्रोग्रेस आहे. ओके, इन प्रोग्रेस आपण शब्द पाहतो कुठं, रस्त्याचं काम चालू असेल तर द वर्क इन प्रोग्रेस म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे, कृती सध्या चालू असते. ॲट अ पर्टिक्युलर टाईम, पास्ट, प्रेझेंट किंवा फ्युचर, म्हणजे कृती कुठल्याही काळात चालू असू शकते. पास्टमध्ये चालू असेल, प्रेझेंटमध्ये असू शकते किंवा फ्युचरमध्ये सुद्धा चालू आहे असं आपण दाखवू शकतो. द वर्ब इज सेड टू बी कंटिन्युअस टेन्स, मग अशा वर्बला हा जो काळ असणार आहे वाक्याचा तो कुठला असणार आहे, कंटिन्युअस टेन्स किंवा त्याला आपण प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणतो. मग तो प्रेझेंटमध्ये असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस, पास्टमध्ये असेल तर पास्ट कंटिन्युअस, फ्युचरमध्ये असेल तर फ्युचर कंटिन्युअस. वॉज कमिंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स, तर मग वॉज कमिंग हे कशाचं एक्झाम्पल आहे, पास्ट कंटिन्युअस आहे. ओके, नेक्स्ट इज गिवन ऑक्झिलरी वर्ब, म्हणजे त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे तुम्हाला, ऑक्झिलरी वर्ब प्लस मेन वर्ब प्लस आय एन जी, म्हणजे या ठिकाणी ऑक्झिलरी वर्ब ज्याला आपण एच व्ही म्हणतो, हेल्पिंग वर्ब्स, मग त्याच्यामध्ये कुठले असतील, प्रेझेंट असेल तर ॲमिजर असेल, त्याच्यानंतर जर समजा पास्ट असेल तर वॉजवर असेल, आणि फ्युचर असेल तर शाल किंवा विल बी असेल. ओके, आणि पुढं मेन वर्बला आय एन जी, जसं आपण इथं बघितलं वॉज कमचं कमिंग झालं आहे. ठीक आहे, सो दोज आर चेंजेस इन पास्ट कंटिन्युअस. ओके, तर इथं काय म्हटलं बघा, इन सेंटेन्स बी द वर्ब इंडिकेट्स अन ॲक्शन दॅट इज कम्प्लिटेड ॲट पर्टिक्युलर टाईम, मग पास्ट, प्रेझेंट किंवा फ्युचरमध्ये तिन्ही काळात एका पर्टिक्युलर टाईमला ती कृती पूर्ण झालेली आहे असं कन्स्ट्रक्शन दिसतंय तुम्हाला. द वर्ब इज देन सेड टू बी इन परफेक्ट टेन्स, मग ते वर्ब जे आहे ते परफेक्ट टेन्समध्ये आहे असं पण म्हणू शकतो. याच्यामध्ये स्ट्रक्चर बघा कसं दिलेलं आहे, हॅज प्लस आस्क्ड, म्हणजे या ठिकाणी सुद्धा ऑक्झिलरी वर्ब आहे आणि इथं काय आहे तर आस्क, दॅट दिस इज V3. ओके, V2 किंवा V3, आस्क दोन्ही आहे, पण हॅजच्या पुढं नेहमी काय घेतलं जातं, V3, कारण जो काळ आहे तो कोणता काळ आहे पहा, तर परफेक्ट आहे. ओके, सो याचं स्ट्रक्चर तुम्हाला दिले बघा, हॅव, हॅज, हॅड. ओके, हॅव आणि हॅज कुठं आहे, प्रेझेंटमध्ये. ओके, नंतर हॅड जे आहे ते कुठं आहे, पास्टमध्ये, आणि पुढं तुम्हाला फ्युचरसाठी जर म्हटलं तर शाल हॅव किंवा विल हॅव अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन असू शकतं. पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो V3, यालाच आपण परफेक्ट टेन्स असं म्हणत असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं कन्स्ट्रक्शन तुम्हाला दोन्ही काळामध्ये पाहायला मिळतं. आता याचे फॉर्म्युले पण तुम्हाला दिलेत पाहिजे, म्हणजे लक्षात राहण्यासाठी. फॉर्म्युले म्हणजे आपल्याला करायला सांगितलं त्यांना, टाईप्स ऑफ टेन्स, सिम्पल, कंटिन्युअस आणि परफेक्ट, तिन्ही काळाचं दिलेलं आहे. प्रेझेंटमध्ये जर असेल तर आपण काय करतो, सिम्पलमध्ये जर घ्यायचं असेल तर गिव्ह घेतो. ओके, आता गिव्ह किंवा गिव्ज असं पण घेतो. गिव्ज आपण कधी घेतो, एस कधी जोडला जातो, वेन सब्जेक्ट्स आर ही, शी ऑर इट ऑर एनी नेम ऑफ गर्ल ऑर अ बॉय. अशा वेळेस आपण काय करतो, गिव्ह न घेता गिव्ज घेतो, फक्त सिम्पल प्रेझेंटमध्ये, लक्षात घ्या. ठीक आहे, सपोज शी गिव्ज अ नोटबुक. ओके, गिव्ज आलं या ठिकाणी शी असल्यामुळं. देन कंटिन्युअसमध्ये तेच काय होतं, ऑक्झिलरी प्लस आय एन जी, म्हणजे काय व्हायला पाहिजे, ॲमिजार प्लस आय एन जी. ओके, सो यू कॅन सी हिअर. देन परफेक्टमध्ये तेच काय होतं, हॅज येतं आणि पुढं काय येतं, V3 म्हणजेच काय, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. त्याच्यानंतर बघा पास्टमध्ये तेच गिव्ह काय होतं, घेव होतं, पास्टमध्येच V2 लागतो ना, म्हणून काय झालं, घेव झालं. आणि तेच पुन्हा इथं ॲमिजार आय एन जी जसं झालं आहे तसं इथं काय येतं, वॉज किंवा वर. इथं काय यायला पाहिजे पहा, तर या ठिकाणी येतं वॉज किंवा वर, दोन्हीपैकी एक, आणि पुढं काय येतो, आय एन जी, म्हणजेच काय होणार त्याचं, गिविंग, GIVING, गिव्हिंग. ओके, अशा पद्धतीनं तुमचं कशाचं येणार आहे, पास्ट कंटिन्युअस म्हणजे हा. त्याच्यानंतर इथला. ओके, नेक्स्ट तुम्हाला काय दिलेले पहा, परफेक्ट. तर परफेक्टमध्ये आता पास्ट आहे तर त्याच्यासाठी काय घेतो आपण, हॅड घेतो. काय घेणार आपण इथं, हॅड प्लस V3. ओके, हॅड प्लस काय येणार आहे, V3 म्हणजेच काय, लक्षात घ्या, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. ओके, नेक्स्ट. आता पुढचा जो आहे तो बघा दिलेला आहे फ्युचर तुम्हाला. ठीक आहे, तर फ्युचरमध्ये काय, फ्युचरमध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला दिलेलं बघा, पहिल्या ह्याच्यात दिलेलं आहे सिम्पलमध्ये शाल ऑब्लिक विल प्लस गिव्ह, म्हणजे बघा पहिल्यांदा गिव्ह पुन्हा घेव झालं, आता काय होतं आहे, गिव्ह होते अजून, पण शाल विल येऊन. ओके, त्याच्यानंतर बघा कंटिन्युअसमध्ये काय होईल, हेच शाल बी. ओके, शाल किंवा विल प्लस बी यायला पाहिजे. ठीक आहे, आणि पुन्हा आय एन जी म्हणजेच काय, गिव्हिंग.
अशा पद्धतीनं कन्स्ट्रक्शन तुमचं आलं पाहिजे. आणि पास्ट परफेक्टचं तुम्हाला ऑलरेडी दिलं आहे, शाल किंवा विल हॅव गिव्हन V3. ओके, तर अशा पद्धतीचे कन्स्ट्रक्शन्स तुम्हाला टेन्समध्ये दिसतात. नाव से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर इन कंटिन्युअस टेन्स ऑर परफेक्ट टेन्स. आता तुम्हाला एक कळालं आहे, ऑक्झिलरीज प्लस ING आलं तर त्याला आपल्याला कंटिन्युअस म्हणता येतं आणि V3 आलं तर त्याला परफेक्ट म्हणता येतं. ओके, सो नाव वी विल सी आय वॉज एंटरिंग. सो काय असलं पाहिजे, कंटिन्युअस. त्याच्यानंतर गर्ल्स आर टीजिंग, कंटिन्युअस. ओके, देन हॅवेंट, हॅव आले पहा, म्हणजे इथं काय येणार आहे, परफेक्ट. आता कोणता परफेक्ट आहे हे पण सांगता आलं पाहिजे तुम्हाला. हॅव आले म्हणजे प्रेझेंट आहे म्हणून प्रेझेंट परफेक्ट. द गर्ल्स आर टीजिंग हा सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस. वॉज एंटरिंग म्हणजे पास्ट कंटिन्युअस. ओके, आता इथं फक्त आपल्याला एवढं समजणं गरजेचं आहे, कंटिन्युअस आहे का परफेक्ट आहे. पण आपण नेमकं कोणतं आहे हा सुद्धा ओळखू शकलो तर आणखीन चांगली गोष्ट आहे. नेवर बिफोर हॅड एनीवन, हॅड आलं. ओके, लॅविस्ट आलं म्हणजे याचा अर्थ 100% काय आहे, परफेक्ट आहे. यू आर गोईंग टू कंटिन्युअस आहे. अकॉर्डिंग टू द टीचर आय हॅड ड्रॉप्ड, परफेक्ट आहे. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, याची उत्तरं काढू शकता, जे खूप सोपं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं जो आहे तो आपला पुढचा टॉपिक काय बघा, टर्न द फॉलोइंग सेंटेन्स इनटू पोलाइट रिक्वेस्ट. पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे काय, आपण बोलताना ज्या रिक्वेस्ट करत असतो, नम्रपणे केलेली रिक्वेस्ट. ठीक आहे, कॅन आय कम आणि मे आय कम इन याच्यामध्ये खूप फरक आहे. कॅन आय कम म्हणजे सहज बोललं जातं, ठीक आहे, आपल्या मित्राला वगैरे, अरे येऊ का अशा पद्धतीनं. पण शिक्षकांना बोलताना आपण त्या पद्धतीनं बोलत नाही, सर कृपया आत येऊ का, ती पोलाइट रिक्वेस्ट झाली. सो पोलाइट रिक्वेस्ट आपण वेगवेगळ्या पद्धतीनं बनवत असतो. जसे की ते एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे पहा, शो मी द वे टू पोस्ट ऑफिस. मला काय कर, रस्ता दाखव, कुठला, पोस्ट ऑफिसचा. फक्त ही ऑर्डर झाली, शो मी. V1 आलं सुरुवातीला, ऑर्डर आहे हे. पण जर समजा तेच आपल्याला नम्रपणे विचारायचं असेल तर कसं विचाराल बघा. त्याचा पहिला मार्ग काय, वुड यू प्लीज शो मी द रोड टू द पोस्ट ऑफिस. म्हणजे हे पुढचं वाक्य जशाच तसं आलं आहे, त्याच्या आधी फक्त जोडले बघा काय, वुड यू प्लीज. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, वुड यू प्लीज जोडायचं आहे. आता फक्त वुड यू प्लीज या शब्दानंच पोलाइट रिक्वेस्ट होतात असं नाही. यू कॅन सी ऑन द नेक्स्ट पेज ऑल्सो, हिअर आर सम फ्रेजेस टू मेक पोलाइट रिक्वेस्ट. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे यानं सुरुवात करून सुद्धा पोलाइट रिक्वेस्ट बनवू शकता. आय होप की तुम्ही या बनवताल, कारण हे जसं बनवून दिलं आहे यांना, वुड यू प्लीज टाकलं आणि पुढचं वाक्य जशाच तसं टाकलं आहे, तसं तुम्हाला काय करायचं, याच्यापैकी घ्यायचं आणि काय करायचं, तुम्हाला वाक्य बनवायचं. ओके, तर त्याच्यानंतर बघा, तर हे आपल्याला एवढं कंप्लीट करायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीनं हा जो पूर्ण तुमचा एक्सरसाइज आहे कशावरचा, पार्ट 3, ज्याच्यामध्ये आपण मिस स्लिपरीचे सगळे क्वेश्चन्स अटेंड केलेले आहेत. सो आय होप की इट इज हेल्पफुल टू यू. तर अशा पद्धतीनं हा तुमचा जो चॅप्टर आहे तो 3 पार्टमध्ये आपण कंप्लीट पूर्ण केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.